हाय, मी नीलम. आजपासून आपण एक नवीन आत्मकथन चालू करूयात. चाकाची खुर्ची, नसीमा हुजरूक. फॉर अस टू द स्काय इज द लिमिट. वयाच्या 14व्या-15व्या वर्षापर्यंत नाचणारी, बागडणारी, उत्साहानं सळसळणारी एक मुलगी अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते. सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते, पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्व, नसीमा हुरजुक. अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. वास्तव्याचं उचित भान ठेवून त्या स्वप्न बघतात आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बेभानपणे धावतात आपल्या चाकाच्या खुर्चीतून. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर ही संस्था वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र, गॅस एजन्सी त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. फाय फाउंडेशनसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. उगवत्या शैलीतलं, निखळ, प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रसिद्ध केलेलं चाकाची खुर्ची. अनंत दीक्षित यांचं मनोगतसुद्धा खूप ऐकण्यासारखं आहे. जीवनावरील श्रद्धेचा अपूर्व लढा. शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष जीवनातच यथार्थपणे जाणवतो असं एक सुप्रसिद्ध वचन आहे. प्रत्यक्ष जीवनातून तो अर्थ अनुभवास येतो तेव्हाच त्या शब्दांना अर्थपूर्णता प्राप्त होते. याचा प्रत्यय आला जेव्हा हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेच्या एका कार्यक्रमात सौ रजनीताई करकरे सुरेल आवाजात गात होत्या. अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून इंद्रधनू आम्ही नटवू, सुखदुःखाचे घेऊन धागे जीवनपट मुचा नटवू. या कवितेच्या शब्दाशब्दाला अर्थपूर्णता बहाल करणारी माझ्या दृष्टीने एकमेव व्यक्ती म्हणजे नसीमा हुरजुक, हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेच्या संस्थापिका. मी त्यांच्यासारखी व्यक्ती आजवर कुठेही पाहिलेली नाही. आपलं सारं अपंगत्व झुगारून देऊन या स्त्रीनं स्वतःचा जीवनपट तर सावरलाच, पण आपल्या भोवतालच्या असंख्य अपंगांच्या आयुष्यांचे जीवनपटही नटवले. त्यांनी अपंगांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना आत्मसन्मानानं जगायला शिकवलं. तुमच्यात काही कमी नाही, तुम्ही फक्त इतरांपेक्षा काही बाबतीत वेगळे आहात, हा मोलाचा मंत्र त्यांनी त्यांना दिला. कोल्हापूर सकाळच्या रविवारच्या अंकात नसीमा दिदींनी चाकाच्या खुर्चीवरून या शीर्षकाखाली वर्षभर लेखन केलं. त्यावेळी आणि आजही ते वाचताना कुणीही माणूस अस्वस्थ होईल. त्यांनी आपल्या शारीरिक अपंगत्वाशी केलेला संघर्ष, जीवनाशी केलेला संघर्ष, त्यांची अपंगांना समर्थ बनविण्याची स्वप्न, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा, त्यांची जिद्द, आचरणातील सच्चेपणा, कठोर शिस्त पाहून कुणाच्याही मनात येतं की शरीरानं धडधाकट असणाऱ्या माणसालाही जे जमणार नाही ते या चाकाच्या खुर्चीतल्या व्यक्तीनं कसं केलं आणि मग धडधाकट शरीराच्या आम्हाला आमच्या अपुरेपणाची जाणीव होते. गेली 34 वर्ष नसीमा दिदी एका चाकाच्या खुर्चीत आहेत. शरीराचा क्षणोक्षणी पराभव होताना त्यांनी पाहिला आहे. जखमातून भळाभळा रक्त वाहिलेलं अनुभवलं आहे, पण तरीही त्या खचल्या नाहीत. अपंगांच्या कल्याणाचं घेतलेलं व्रत त्यांनी सोडलं नाही. हे पुस्तक 2001मध्ये लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे ती 34 वर्ष म्हणजे आत्ताची वर्ष वेगळी येतील. चाकाची खुर्ची या त्यांच्या आत्मकथनात्मक लेखनात आपलं सगळं आयुष्य त्यांनी उलगडून ठेवलं आहे. त्यात अनेक प्रसंग आहेत, घटना आहेत, त्यांचा सगळा संघर्ष त्यात चित्रित झालेला आहे. रडायचं नाही, खचायचं नाही ही त्यांच्या जीवनाची प्रतिज्ञा आहे आणि ती क्षणोक्षणी प्रत्ययास येते.
दिद्दीच्या या संघर्षात त्यांचं सगळं कुटुंबही त्यांच्याबरोबर आहे. तसंच मनोहर देशभ्रतार, पी.डी. देशपांडे यांच्यासारखी काही देवलोकावरची भासणारी माणसंही सावलीसारखी त्यांच्या साथीला आहेत. दिदींच्या बरोबरीनं या साऱ्या माणसांनी हा संघर्ष स्वीकारलाय. मला एकदा नसीमा दिदीने एक प्रश्न विचारला. अनेक जन्म घेतले तरी त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही हे मी प्रांजळपणे नमूद करतो. 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांना हाताचा खूप त्रास होत होता. दिदी म्हणाल्या, कमरेखालचं सगळं शरीर निपचिप होऊन 30-32 वर्ष झाली. अर्धच शरीर घेऊन मी वाढले. आता हात दुखतोय. आता पुन्हा एखाद्या अपंगत्वानं जर माझ्यावर हल्ला चढवला तर मी जगावं का? पण तरीही मला मनापासून सांगावंसं वाटतं की दिद्दी एकट्या नाहीत. त्यांनी कोल्हापुरात अनेक अपंग भावा बहिणींना स्वतःच्याच मनाच्या ओंजळीत आयुष्याचे श्वास असतात हे शिकवलं. अनेक जण दिद्दींच्या प्रेमामुळे, प्रेरणेमुळे, मदतीमुळे जगले, वाढले. त्यांच्यासाठी दिदी हव्यातच. त्यांनी अपंगांच्या धैर्याचा जो अनोखा गोवर्धन पेलला आहे त्यासाठी त्या हव्यातच. आणि दिद्दी एक माणूस म्हणूनही हव्यातच. अपंगांच्या वेदना या फक्त शरीराच्या नाहीत, मनाच्याही आहेत. अपंगांना सामाजिक जीवनात जी वागणूक मिळते ती त्यांच्या मनाला अतिशय क्लेश देते. दिदींनी आपल्या आयुष्यात या संघर्षात असंख्य कडू-गोड अनुभव घेतलेत. ते वाचताना कधी राग येतो तर कधी डोळ्यातून अनावरपणे अश्रू वाहू लागतात. माणसाच्या जन्माला येऊन माणूस माणुसकी सोडून वागू शकतो याचे विदारक अनुभव घेऊनही दिद्दींनी मात्र माणुसकीचाच घट आपल्या हाती घट्ट धरला आहे. झाड उन्हात उभे असले तरी पाणथस्त्यांना त्याची सावली मिळते याचा अर्थानुभव दिदींच्या आयुष्यानं दिला. दिदींचं हे अपूर्व आयुष्य आज पुस्तक रूपानं मराठी वाचकांसमोर उलगडत आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट घडत आहे. या आत्मकथनात प्रदर्शन बिलकुल नाही, केवळ आपले अनुभव समाजापर्यंत, अपंगांपर्यंत पोहोचवण्याची धडपड आहे. मागच्यांना ठेचा लागू नयेत ही कळकळ आहे. हाऊस ऑफ करेज, कॅरेक्टर आणि ह्युमॅनिटी म्हणजेच नसीमा दिदी असं म्हटलं तर ते अत्यंत सार्थ ठरावं. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेची उभारणी हाच एक असामान्य संघर्ष आहे. ही संस्था उभारताना, तिला बळकट करताना असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आणि त्या त्याने निकरानं सोडवल्या. नवनवे मार्ग शोधून काढायचे, अर्थकारण सांभाळायचं, माणसांची मनं समजून घ्यायची, वेळप्रसंगी हिसकाई दाखवायचा, अशा शेकडो पायऱ्या पार करीत हेल्पर्स चालली आहे. नसीमा दिदी बंडखोर आहेत. बंडखोरी कधी मुलाहीच्या ठेवीत नाही. मुठभर मुलांच्या गुंडपणासाठी आपण आपला अभ्यास का खराब करायचा? हा शालेय जीवनातला त्यांचा प्रश्न बंडखोरीचं बीज पेरून गेला. नियती किती विचित्र असते यासारखी विधानं देखील नसीमा दिदींसमोर थरथरत असतात. नसीमा दिदींमध्ये आपल्या कामाबद्दलची एक अतिविशाल तन्मयता आहे. लहानपणी शाळेत त्यांनी नाचात कृष्णाची राधा उभी केली होती. फक्त कृष्णाच्या अस्तित्वाचा आनंद शरीरभर वाहता ठेवून मनाचे सगळे रंग त्यांनी नृत्यातून आविष्कृत केले होते. नंतर कमरेपासूनचं शरीर गेलं तरी तन्मयता तीच अभंग आहे. रात्र रात्र झोपत नाहीत. वेदना असह्य आहेत. शरीराला झटके येतात. नैसर्गिक गोष्टीसाठीही अतोनात हाल होतात. अशी कितीतरी आयुष्य दिदींनी हाताळली. त्यांचे हसरे चेहरे म्हणजे माणसाच्या रूपातलं उपनिषद, बायबल, कुराणच आहे. दिदी उत्तम खेळाडू आहेत. त्यांचा विनोदही स्वतःचा खास असतो. दिलेला शब्द पाळण्यासाठी त्या कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. परवा पी.डी. देशपांडे म्हणाले की दिदींना जर सांगितलं की जरा उभ्या राहूनच भिंतीवरची ती वस्तू द्या, ती दिली तर हेल्पर्सला मोठी मदत मिळू शकेल, तर सर्वस्व ओतून दिदी ती वस्तू देतीलच. स्पर्शज्ञानाचा आनंद केवढा अमर्याद असतो. माणसं रडण्याची कारणंही अनेक असतात, पण अर्ध्या शरीराचं स्पर्शज्ञान हरवलेल्या माणसांच्या आयुष्याची नाळ जेव्हा अंतहीन वेदनांशीच बांधली जाते तेव्हाही रडणं हद्दपार करून चेहरा हसरा ठेवता येतो का? अर्ध शरीर जवळपास दगडासारखं संवेदनशून्य असतानाही समुद्राच्या लाटात उतरून पोहता येतं का? आलंच तर त्याचा अर्थ काय? व्हीलचेअर हीच जीवनसाथी असताना 7 समुद्रापार म्हणजेच परदेशात जाऊन क्रीडा स्पर्धा गाजवता येतात का?
हाताला बोटं नसली किंवा अगदी हातही नसला तरी पायानं लिहून एखादा महम्मद हाच हेल्पर्सच्या इमारतीचा उद्घाटक होऊ शकतो का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं ज्यांनी दिली त्याच या नसीमा दीदींची चाकाची खुर्ची म्हणजेच जीवनावरील श्रद्धेच्या अपूर्व लढ्याची अजरामर कहाणी आहे. अर्थात ही कहाणी पुस्तकी नसून प्रत्यक्षातली आहे, श्वासांची, प्रेरणांची, वेदनांची आणि नवनिर्मितीची आहे. श्री अनिल मेहता व त्यांचे कर्तबगार चिरंजीव सुनील मेहता यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाद्वारे माणुसकीला आणि जीवनालाच अधिक भक्कम आधार दिला आहे. अनंत दीक्षित. अशा या नसीमा दीदींच्या चाकाच्या खुर्चीचं गुजरातीमध्ये सुद्धा भाषांतर झालेलं आहे आणि मला सांगायला नक्कीच आवडेल की त्या पुस्तकाचं एडिटिंग, प्रूफिंग हे सगळं मी स्वतः केलं होतं, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. आता नसीमा दीदींचं मनोगत ऐकूया. चाकाची खुर्ची हे साप्ताहिक सदर 1999मध्ये दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीसाठी मी लिहिलं. रविवारच्या सप्तरंग पुरवणीत वर्षभर आलेलं माझं हे लेखन असंख्य वाचकांच्या इच्छेप्रमाणे पुस्तकरूप घेतंय याचा आनंद वाटतो. तेव्हाचे कोल्हापूर सकाळ आणि आताचे पुणे सकाळचे संपादक श्री अनंत दीक्षित आणि आमच्या हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूर संस्थेचे संघटक खजानीस पी डी देशपांडे यांच्या आग्रहामुळे मी लिहायला तयार झाले खरी, पण पहिला लेख लिहिताना मनावर प्रचंड दडपण होतं. आपल्याला वेळ कमी, लिहायची सवय नाही, उगाचे लचांड मागे लावून घेतलं असं वाटू लागलं. पण लेख छापून येऊ लागले तसा माझा आत्मविश्वास वाढू लागला. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मला सुखावू लागला. नकळत मी सुद्धा रविवारची वाट पाहू लागले. भूतकाळ आठवण लिहित असताना परत एकदा ते आयुष्य जगत असल्याचा भास प्रसंगी विलक्षण त्रासदायक असे. ज्यांच्या आठवणीने त्रास व्हावा असं माझ्या आयुष्यात बरंच काही घडलेलं आहे. विस्मरण मला त्यामुळेच वरदान वाटतं. तरीही हे सगळं लिहिलं ते बरंच झालं असं आत्ता वाटतंय. माझ्या धडपडीतून मी जे काही शिकले ते नकळ यातून आलं आहे. ते वाचल्यानं पुढचा शहाणा झाला तर त्याला कमी ठेचा बसतील, मग ती कोणी अपंग व्यक्ती असो वा एखादी सार्वजनिक संस्था असो. गेली 28 वर्ष मी अपंगांच्या पुनर्वसनाच्या कार्यात आहे. हे कार्य करीत असताना कुठल्याही मर्यादा मी कधीच मांडल्या नाहीत. अपंग व्यक्ती दिसली, तिची अडचण वा गरज जाणवली की आपल्या परीनं तिला सहकार्याचा हात पुढे करणं, तिचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. या क्षेत्रात मी कशी आले हा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो, तेव्हा त्याबद्दल थोडंसं सांगते. मी जन्मतः अपंग नाही. वयाच्या 16व्या वर्षी प्री डिग्रीमध्ये शिकत असताना पाठीच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि एकाएकी माझ्या शरीराच्या कमरेखालील भागातील चैतन्य मी कायमचं गमावलं. 3-4 वर्ष पाठीत दुखत होतं. त्याचं योग्य निदान डॉक्टरांना करता आलं नाही. माझं पाठीचं दुखणं हे काल्पनिक असल्यानं त्यावर मानसोपचार करावेत इथपर्यंत डॉक्टरांचं मत झालं. दुखण्याचं मूळ माझ्या स्पायनल कॉर्डमध्ये होतं हे डॉक्टरांना उमगलं नाही. परिणामी मी पॅराप्लेजिक पेशंट झाले. योग्य वेळी योग्य निदान आणि त्यावरील योग्य उपचार झाले असते तर कदाचित असं घडलं नसतं. मी खेळाच्या किंवा नृत्याच्या क्षेत्रात तुम्हाला दिसले असते. शाळेत, खेळात व नृत्यात मी नेहमीच आघाडीवर असे. जयसिंगपूरच्या शाळेत 7वीच्या वर्गात शिकत असताना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आम्ही राधाकृष्ण नृत्य बसवलं होतं. त्यात मी राधा झाले होते. नृत्याचा कार्यक्रम चालू असताना फळ्यांचं स्टेज एकदम कोसळलं आणि त्याबरोबर मीही खाली पडले. मला बाहेर काढून स्टेज पुन्हा उभारून शिक्षकांनी पुढील कार्यक्रम पुकारल्याबरोबर आमचा नृत्याचा कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार असा आग्रह मी धरला व त्याप्रमाणे नृत्य पूर्ण केलं. त्यावेळी मिळालेलं पहिलं बक्षीस पडल्याबद्दल खचितच नव्हतं, तर पडून पुन्हा उठण्याची जिद्द माझ्या स्वभावात लहान वयातही होती. पण पॅराप्लेजियाच्या दुखण्यानं मी अंतर्बाह्य उन्मळून पडले. मला अपंगत्व आल्यानंतर 6 महिन्यातच माझे वडील हृदयविकाराच्या झटक्यानं पैगंबरवासी झाले. माझ्या डोळ्यासमोरील अंधकारमय भविष्य मला अधिकच गडद भासू लागलं. कमालीच्या नैराश्यानं ग्रासलेल्या आणि बिछानाला खिळलेल्या अवस्थेत असताना मला उभारी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मला राग येत असे. यांचं काय जाते सांगायला, ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशी माझी मनोभूमिका होती. मला व्हीलचेअर, चाकाची खुर्ची देऊ करण्यात आली तेव्हा ती मदतही मला नकोशी वाटली.
मनाच्या अशा काळ्याशार डोहात 3 वर्ष डुंबून मी अधिकच खोल पाण्यात जात असताना एके दिवशी मला बाबू काका दिवाण भेटले. शारीरिकदृष्ट्या माझ्यासारखेच म्हणजे पॅराप्लेजिक असूनही बाबू काका म्हणजे मूर्तिमंत चैतन्य होतं. त्यांनी स्वानुभवातूनच विनासंकोच मला माझ्या शारीरिक अडचणींच्या बाबतीत मार्गदर्शन केलं. त्यांनीच मला शिकवलं की दुसऱ्यांकडून मदत घेताना अजिबात कमीपणा बाळगू नये. आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण इतर अपंगांना मदत करून त्याची परतफेड केली म्हणजे झालं. हीच माझी अपंग पुनर्वसन कार्यामागील प्रेरणा होय. बाबू काका दिवाणांच्या प्रेरणेनं आम्ही 1972मध्ये अपंग क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगलोरला गेले असताना तिथे बाबू काकांनी असोसिएशन ऑफ दी फिजिकली हँडिकॅप्ड या संस्थेच्या रूपानं अपंगांसाठी उभ्या केलेल्या कल्पवृक्षाच्या दर्शनानं मी दिपून गेले व त्यांना मनोमन माझं गुरु मानलं. त्यांच्या पाऊलखुणांवरूनच माझी आजवरची वाटचाल झालेली असून यापुढेही त्यांचं जीवन माझ्यासाठी दीपस्तंभाचं काम करीत राहील याची मला खात्री वाटते. 1973 सालीच मी मुंबई व नंतर इंग्लंडला खेळात भाग घेण्यासाठी जाऊन आले. त्यानिमित्तानं विजय मर्चंट या आणखी एका महामानवाचा प्रेरणादायी अल्पसहवास मला लाभला. इंग्लंडच्या क्रीडा स्पर्धांमध्ये अपंगांचे आत्मविश्वासाने फुललेले चेहरे पाहून आल्यावर मला आपल्याकडील अपंगांच्या चेहऱ्यावरील खिन्नता अधिकच जाणवू लागली. सामाजिक कार्यात अनेक भलेबुरे अनुभव गाठीशी घेऊन मी आणि माझी मैत्रीण रजनी करकरे अपंग पुनर्वसन संस्थेतून बाहेर पडलो. काही काळ व्यक्तिगत पातळीवरून कार्य करून पुढे 1983 साली आम्ही दोघींनी श्रीमती विजयादेवी घाटगे आणि सौ सुहासिनी देवी घाटगे यांच्या मदतीने हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूर ही संस्था सुरू केली. 2000 सालापर्यंत हेल्पर्सनं 7,000 पेक्षा अधिक अपंग व्यक्तींना सुमारे ₹1.25 कोटी पुनर्वसन सहाय्य केलं आहे. याचं अतीव समाधान वाटतं. अपंगत्व हे पूर्वजन्मीच्या पापाबद्दल देवाचा शाप आहे, कर्माचा भोग आहे अशी समजूत आजही पूर्णपणाने दूर झालेली नाही. दयाबुद्धी, अतिकाळजी एका बाजूला तर उपेक्षा, वंचना दुसरीकडे अशा 2 ध्रुवांवर राहणाऱ्या अपंगांची संख्या आजही कमी नाही. यातून अपंगांमधील न्यूनगंडाची भावना वाढीला लागते. ही न्यूनगंडाची भावना हे खरं अपंगत्व आहे. मानसिकता ही वस्तुस्थितीपेक्षा जास्त महत्त्वाची असते. छोट्याशा पंथीनं खोलीभर अंधार दूर होऊ शकतो. पंथीची ज्योत चेतवणं गरजेचं असतं. ती अधिक काळ तेवण्यासाठी सुहृदांच्या स्नेहमय तेलाची आवश्यकता असते. आई वडील, भाऊ बहिणी, मामा मावश्या यांनी माझ्यावर केलेली माया शब्दात मांडण्यापलीकडची आहे. संस्थेच्या कार्यानिमित्तानं दिवस आणि वसतिगृह व्यवस्थेसाठी बऱ्याचदा रात्रीचा मुक्कामही तिकडेच. हे सर्व माझी आई क्षमाशीलतेनं सहन करते. चाकांच्या खुर्चीतून मला मुंबईला पहिल्यांदा माझ्या प्रिय समुद्राच्या लाटांपर्यंत नेणारा माझा भाऊ परमप्रिय अजीज आज संस्थेच्या गॅस एजन्सीची व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची बरीचशी जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेनं सांभाळत आहे. त्याची पत्नी इर्शाद संस्थेची विश्वस्त आहे. संस्थेसाठी आर्थिक व वस्तुरूप सहकार्य मिळवण्याच्या कामात ती पुढे असते. माझी ही वहिनी स्वयंपाक इतका छान करते की संस्थेकडे खास पाहुणे आले की त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी आम्ही तिच्यावर सोपवतो. माझी मोठी बहीण रेहाणा हिचे पती श्री ऐतबार शाह खान हे आमच्या संस्थेचे आणखी एक विश्वस्त आहेत. संस्थेची मुंबईतील महत्त्वाची कामं ते करतात. लहानपणी मला उचलण्यापासून ते संस्थेची रजिस्टर्स रेकॉर्ड्स ठेवण्याच्या कामी माझे मामा हारून खान यांनी मदत केली आहे. कुठलंही रक्ताचं नातं नसलेली पण माझ्या जीवाची जिवलग असलेली सौ रजनी करकरे देशपांडे, श्री मनोहर देशभरतार, श्री पी डी देशपांडे आणि श्री श्रीकांत केकडे हे संस्थेचे 4 भक्कम खांब आहेत. रजनीनं मला अगदी सुरुवातीपासून कार्यात साथ केली आहे. देशभरतार उत्तम संयोजक असून कोणतंही काम करण्यासाठी सदैव तत्पर असतात. महत्त्वाच्या बाबींवर मी ज्यांचा सल्ला घेते ते पी डी पत्र छान लिहितात. अपंगत्वाशी काहीही संबंध नसताना केकडे यांनी संस्थेच्या कार्याला वाहून घेतलं आहे. या चौघांव्यतिरिक्त अभिजित गारे आणि डॉक्टर छाया देसाई हे दोघे तरुण विश्वस्त संस्थेच्या कार्यात
महत्त्वाचं योगदान देतात. कोणतंही काम असो, सल्लागार असलेले श्री सुरेश शिपूरकर आणि श्री अविनाश वाडीकर हाक मारताच धावून येतात. श्री वाडीकर कॉट, गाद्या, दूध वसतिगृहातील मोफत देतात. रात्री अपरात्री आपली मारुती गाडी घेऊन संस्थेच्या कार्यासाठी येतात. अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं संस्थेचं काम होत असतं. सुशील नाशिककर, दस्तगीर पठाण, सुबोध मुंगळे, राजीव कांबळे, विजय साबळे, रमेश लांजणे हे संस्थेचे दीर्घकाळ सहकारी आहेत. अभिजित गारेबरोबर विजयकुमार नलवडे आणि हेमंग तेलंग हे रात्र जागून अकाउंटिंगचं काम करतात. मेडिकल सर्टिफिकेट्स देणग्या मिळवणं असो वा इतर कोणतंही काम असो, संसारात अडकल्यानं जास्त काम करता येत नाही अशी खंत व्यक्त करीत बरंच काम करणाऱ्यात सौ नीता देशभ्रतार, सौ मंजिरी करकरे, सौ प्रभा कामत यांची बरीच मदत होते. प्रसिद्ध गायिका कुमारी सुचित्रा मोर्डेकर अलीकडे संस्थेच्या कार्यात सामील होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर वसतिगृहाच्या व्यवस्थापनाच्या कामातही सहभागी होते आहे. इंग्रजी आणि महत्त्वाची मराठी पत्र लिहिण्यासाठी शिवा उर्फ तात्या आठवले संस्थेमध्ये येतात. मुलामुलींना उचलण्यापासून उत्तम फोटो काढण्यापर्यंतचं काम श्री अनिल वेल्हाळ करतात. आमची सुखदुःख, कार्य, प्रश्न वाचकांसमोर आणतात. शिवाजी पाटील, चंद्रशेखर माताडे, उजय कुलकर्णी अशी अनेक पत्रकार मंडळी. संस्थेचे अहवाल, पत्रिका, स्मरणिका, प्रमाणपत्र कलात्मक पद्धतीनं छापण्यामागे सुनील धोपेश्वरकर यांची सर्जनशीलता असते. संस्थेला लागणारे बोर्ड्स, बॅनर्स पेंटर अथणे गेली अनेक वर्ष मोफत करून देतात. सताराम पाटील, सोनाली नवांगुळ यांच्यासारखे नवीन कर्मचारी हे कार्यकर्ते अधिक आहेत. अशांच्या कार्यातून संस्थेच्या भविष्यकाळ उज्ज्वल होणार आहे. मुंबईचे निवृत्त न्यायमूर्ती सुभाषचंद्र देसाई आणि पुण्याच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता अनुताई भागवत आमच्या सल्लागार मंडळावर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. दैनिक सकाळच्या संपादनाची मोठी जबाबदारी सांभाळून संस्थेच्या कार्यात मित्र मार्गदर्शनाची भूमिका पार पाडणारे अनंत दीक्षित, वैद्यकीय पुनर्वसनात मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर पी जी कुलकर्णी, डॉक्टर सावनी चौगले, डॉक्टर शरद शिंदे आणि इतर अनेक डॉक्टर्स, बांधकाम आणि वास्तुरचना यामध्ये उपयुक्तता आणि सौंदर्य यांचा मिलाप साधणारे श्री प्रमोद बेरी, ऑडिटबरोबर मोलाचं मार्गदर्शन करणारे चार्टर्ड अकाउंट श्री शरद सामंत, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट श्री माधवराव नानिवडेकर, ॲडव्होकेट श्री स्वानंद कुलकर्णी या सर्वांच्या व्यवस्थित कौशल्याचा उपयोग संस्थेला होत असतो. अशा अनेकांमुळे संस्था प्रगतीपथावर वाटचाल करते आहे. अनेकांचा उल्लेख जागेच्या मर्यादेमुळे व माझ्या नजरचुकीमुळे झालेला नाही तरी त्यांनी समजून घ्यावं ही विनंती. मेहता पब्लिशिंग हाऊसचे अनिल मेहता आणि सुनील मेहता माझं लेखन शुद्ध आणि अधिक स्पष्ट होण्यासाठी अपरिमित कष्ट घेणाऱ्या चारुलता पाटील या सर्वांच्या प्रयत्नांनी हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. त्यांची मनपूर्वक आभारी आहे. गेल्या काही वर्षात मला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांची रोख रक्कम संस्थेच्या कार्याला देता आली याबद्दलचा आनंद आहे. मात्र कार्य सर्वांनी मिळून करायचं आणि पुरस्कारासाठी फक्त मी पुढे, यामुळे पुरस्कार स्वीकारताना संकोच आणि अपराधीपणाची भावना असते. माझं असं सांगणं आहे की पुरस्कार व्यक्तीला नको, संस्थेला द्या. सर्वांनी मिळून तो स्वीकारण्याचा आनंद काही आगळाच असेल. त्या भाग्ययोगाची मी वाट पाहते आहे. आयुष्यात अनेक कटुप्रसंग, स्वप्नभंग माझ्या वाट्याला आले तरी स्वप्न बघायची माझी खोड कमी होत नाही. स्वप्न दिसण्याचं बंद होणं म्हणजे मृत्यू असं मला वाटतं. बाबा आमटे म्हणतात की भान ठेवून स्वप्न बघावीत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बेभानपणे काम करावीत. हाच माझ्या पुढचा आदर्श आहे. आता हे मनोगत लिहित असताना माझं एक स्वप्न पुरं होत आलंय. मतिमंद आणि पराकोटीच्या अपंग व्यक्तींकरता एक निवासी केंद्र दरयान आणि ट्रस्टच्या सौजन्याने हेल्पर्सतर्फे आम्ही लोणावळ्याजवळ कान्हे येथील साईबाबा सेवाधाम येथे सुरू करतोय. आमचं उद्याचं स्वप्न आहे अपंग व सुदृढ एकमेकांच्या मदतीनं एकाच शिक्षण संस्थेत जीवनोपयोगी शिक्षण घेत आहेत. आदर्श अशा प्रशिक्षण केंद्रात संशोधित स्वरूपात अपंगांसाठी अधिक उपयुक्त, अधिक सोयीस्कर कृत्रिम साधनं अपंग तंत्रज्ञ बनवित आहेत. अनाथ अपंग मुलांसाठी घरकुल उभं राहत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे विवाह करून अपंग व्यक्ती सुखासमाधानानं जीवन व्यतीत करीत आहेत. 1, 2 आणि शेवटी आकांक्षा पुढती गगन ठेंगणे आमच्याही हेच खरे अशी अनेक स्वप्न आजही क्षितिजा पल्याडच आहेत. त्यांच्या पाठीमागे मी धावतच राहणार आहे माझ्या चाकाच्या खुर्चीच्या सहाय्यानं. तर अशा या नसीमा दीदींचं आता आत्मकथन पुढील ऑडिओपासून चालू होईल
आणि या अशा दीदींना माझे मिस्टर अभय दोशी आणि मी त्यांच्या संस्थेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जेवढी काही मदत आम्हाला होईल तेवढी आम्ही नेहमीच त्यांना सहकार्य करत आलेलो आहोत. आणि त्यांचं संपूर्ण जे काही गुजरातीतून मराठी ट्रान्सलेशन होतं ते सर्व त्यांचं मी केलेलं आहे. हे मला सांगण्यास अत्यंत छान आणि सुंदर वाटत आहे. धन्यवाद. थँक्यू.